राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी 6 वाजता सरकारचा चहापानाचा कार्यक्रम, तर दुपारी विरोधकांच्या बैठकीमध्ये सरकारला घेरण्याची रणनीती ठरणार. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, सखोल चौकशीची मागणी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा 26 फेब्रुवारीला होणार. वरळीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार. मुलुंड दुर्घटनेनंतर आता मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे गेल्याचं समोर. एलबीएस रोडवरील आर सिटी मॉल जवळच्या घटना. प्रशासनाकडून सर्व मार्गाच्या सुरक्षा तपासणीचे आदेश. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुण्याच्या दौऱ्यावर. 16 फेब्रुवारीच्या काँग्रेस आणि भाजपा आंदोलनामध्ये जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची भेट घेणार. शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना मोठा दणका. लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश. वाल्मी कराडच्या मुलांपासून आपल्या कुटुंबाला धोका. ज्ञानेश्वरी मुंडे यांचा बीड पोलिसांमध्ये अर्ज. मुलांना मारहाण झाल्याचाही माहिती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली. भारतासह सर्वच देशांवर आता 15% टॅरिफ. कोर्टाचा निकाल देशहिताविरोधात असल्याची टीका. दुधाला महागाईची उकळी. गायीसह म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. 1 मार्चपासून लागू होणार नवे दर. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पावसाचा इशारा. महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये आज आणि उद्या पावसाचा अंदाज. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या करंज गावात 27 लाखांची अफूची झाडं जप्त. कांद्याच्या पिकामध्ये सुरू होते अफूची शेती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची धाड. T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 सामन्यामध्ये आज टीम इंडिया समोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान. भारतीय फलंदाजांचा कस लागणार, तर जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्तीवर गोलंदाजीची मदार.